गढूळ करतायत. मला असं वाटतं की याची चौकशी सुरू आहे आणि सत्य लवकरच समोर येईल. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं जोर धरला आहे आणि उदंड प्रतिसाद मतदाराचा शहरातल्या कानाकोपऱ्यातून आणि चारही दिशांना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो आहे. सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार आणि त्यांचे इतर मित्रपक्ष यांच्या पायाची वाळू आता घसरत चाललेली आहे. त्यामुळं थोडंसं त्याचा तोल हा ढळू लागला आहे. त्यामुळं अशा काही घटना त्यांच्याकडून घडत आहेत. कुठल्याही आमदारांनी खरं म्हणजे यात लुडबुड करू नये, हे त्यांचं कामच नाही. निवडणूक आयोग आहे ना, त्यामुळं मला असं वाटतं ते का करतात असं मला कळत नाही. मी खाजगीत जेव्हा त्यांना भेटेन तेव्हा सांगेन. मला असं वाटतं त्याच्यावर आता टिप्पणी करणं योग्य नाही. निवडणुका सुरू आहेत, मतदानाचा अधिकार मतदार बजावत आहेत. मला असं वाटतं की मतदारांनी अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि शांतता राखणं, लोकशाहीला सुरक्षित ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. मला स्वतःला असं वाटतं की जे काही म्हणजे संदेश ज्याला कोणाला द्यायचा आहे ते मतदार आपल्या मतदानातून देतील.